महायुतीमध्ये खात्यांसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तिन्ही पक्षांकडून महत्त्वाच्या खात्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत। गृह, अर्थ आणि महसूलसाठी तीनही पक्षांची मोर्चे बांधणी सुरू आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये महत्त्वाच्या खात्यांसाठी चुरस पाहायला मिळते आहे। बघूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। महायुतीत खात्यांसाठी रस्सीखेच। महत्त्वाच्या खात्यांसाठी राष्ट्रवादी शिवसेनेत चुरस। गृह, अर्थ आणि महसूलसाठी मोर्चे बांधणी। विधानसभेत विक्रमी जागा मिळवल्यानंतर महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांमध्ये खात्यांसाठी रस्सीखेच सुरू झाली। महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी तीनही पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत। नव्या मंत्रिमंडळात भाजपने 11, शिवसेनेने 12 तर राष्ट्रवादीने 10 मंत्रिपदांची मागणी केली आहे। भाजपने गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, वने, ओबीसी मंत्रालय, पर्यटन, सामान्य प्रशासन या महत्त्वाच्या खात्यांची मागणी केली आहे। तर शिवसेनेनं गृह, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, उद्योग, अल्पसंख्याक, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, उत्पादन शुल्क विभाग, मदत व पुनर्वसन विभाग, जलसंधारण आणि सामान्य प्रशासन या खात्यांची मागणी केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थ, अन्न व नागरी पुरवठा, मदत व पुनर्वसन, महिला व बाल कल्याण विभाग, क्रीडा मंत्रालय, वैद्यकीय, कृषी खातं, अन्न व औषध प्रशासन, त्यासोबतच अल्पसंख्याक मंत्रालयाची मागणी केली आहे। महायुतीतील पक्षांनी मागणी केलेल्या खात्यांपैकी भाजप आणि शिवसेनेमध्ये गृह खात्यावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। दिल्लीतील बैठकीत एकनाथ शिंदेंनी गृह खात्याची मागणी केली, मात्र भाजप गृह खातं सोडण्यास तयार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे महायुतीतील 3 पक्षांमध्ये महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यात कोण यशस्वी ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कपिल राऊत, ओम देशमुखसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।